तर हाय हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रिया आणि आजपासून मी तुम्हाला आहे ना माझा डेली रुटीन जे काही आहे, सकाळची कामे गडबडीत कशी आवरते हे सगळं शेअर करायचं आहे. तर चला सुरू करूया. तर हा बघा, किचनवर स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तो काही व्हिडिओ घेतला नाही कारण यांना कामावर जायचं होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काही वेळच भेटला नाही, त्याच्यामुळे तो काढला नाही. आता हा सगळा पसारा जेवढा आहे तो मला क्लीन करायचा आहे. त्याला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून पटापट आवरूया कामे. तर सर्वात आधी ना बाहेर झाडू वगैरे मारून घेतला, कारण बाहेर झाडू वगैरे मारला ना घाण वगैरे पडलेली असते, पानं वगैरे, मुलं खेळतात ना, कचरा होतो भरपूर. मग सकाळी 7-7:30 वाजता माझा स्वयंपाक झालेला होता. त्याच्यानंतर मग मी गेले बाहेर झाडू वगैरे मारायला. नाही बघा, झाडू वगैरे मारलं ना खूप असं प्रसन्न वाटतं. तर झाडू वगैरे मारून घेतलं सगळीकडे. इकडे गाडीच्या साईडने वगैरे कचरा भरपूर होता. त्याच्यानंतर मग पाणी मारते मी रोज, तर पाणी पण मारून घेतलं लगेचच. म्हणजे पाणी मारलं का खूप असं धूळ वगैरे उडत नाही, कारण रस्त्याने गाड्या येतात जातात ना, तर घरामध्ये खूप धूळ येते आणि दरवाजा ओपनच राहतो. काही सकाळची बंद नाही करून घेत, फक्त दुपारी झोपल्यावर बंद असतो, कारण कंटिन्यू दरवाजा ओपन असला ना छान वाटतं, प्रसन्न नाही का सगळं. त्याच्यानंतर सकाळी सकाळी असं 7-8 वाजता पाणी वगैरे बाहेर मारलं ना, रांगोळी वगैरे नाही काढत, आधी काढायची पण आता नाही काढत, कारण वेळ नसतो एवढा, त्याच्यामुळे नाही काढत. नाही बघा, पाणी वगैरे मारलं आहे. आता सगळं सगळं असं गार गार वाटतंय नाही का खाली जमीन, नाही तर खूप गरम गरम होतं, कारण आता थंडी पण आहे. नंतर पाणी वगैरे मारून झालं आणि आता आली मधलं आवरायला. तर मधी भरपूर पसरा आहे, भांडे, कपडे, झाडू वगैरे, गोधड्या वगैरे, सगळ्यांनी ब्लँकेट्स वगैरे घड्या करायचे. तर ही शेजारची मुलं आहेत, उठली आणि रोज आमच्या घरी येतातच. तर त्यांना मी कॅमेरा लावला ना, तर खूप छान वाटलं नाही का, की आम्ही मोबाईलवर दिसणार आहे, आता आम्ही मोबाईलवर दिसणारी मावशी, आम्हाला घ्या, आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या, असं बोलत होती ते. तर म्हटलं चला या तुमचा पण व्हिडिओ घेऊन टाकते. तर तेव्हा कसं तोंड करताय, तर लहान मुलांना छान वाटतं नाही का व्हिडिओ वगैरे मध्ये यायला, फोटोज काढायला. तर मी कधी फोटो वगैरे काढत असली ते कंटिन्यू माझ्यामध्ये येऊन उभं राहतात. तर चला आता यांची मस्ती चालूच राहणार आहे, तर आपलं काम करूया. तर सर्वात पहिले आता ना सगळ्यात झाडू मारून घेते मी, नंतर मग भांडे वगैरे, कपडे वगैरे धुवून घेईल. तर आता झाडू मारून घेते. तर तो छोटा मुलगा म्हणतो मावशी कार्टून लावा, कार्टून लावा. मग त्याला कार्टून लावून दिलं. तर भाऊ मस्त असा कार्टून पाहतो येतो आणि व्हिडिओमध्ये पण येतो मध्ये मध्ये. तर मलाच थोडी सर्दी झाल्यामुळे आवाज थोडा चेंज येतो आहे, तर मॅनेज करून घ्या तेवढा, कारण गावाला गेलो होतो ना, त्यात सर्दी झालेली. पाणी चेंज झालं का लगेच सर्दी होते, त्याच्यामुळे आवाज बदलला आहे. तर इथं झाडू वगैरे मारायचं माझं काम चालू आहे. तर स्वराज काय करतोय काय माहिती, आतमध्ये टिफिन भरतोय वाटतं त्याचा. आज गाजराचा हलवा केला होता सकाळीच नाश्त्याला. काल मिस्टरांनी गाजर आणले होते मार्केटवरनं येताना, तर मग गाजराचा हलवा केला आहे सकाळीच नाश्त्याला. तर सगळ्यांचा खाऊन झाला, हा बाकी राहिलेला आहे. नाही, यांनी पण खाल्लं वाटतं. आता टिफिन भरायची तयारी करतोय. 10 वाजलेत ना, 11ला त्याला शाळेत सोडायला जायला लागतं. तर मी पण किचनवरची कामं घेते पटापट आवरून. भांडे, कपडे, किचन ओटा क्लीन करणं, दूध तापवून वगैरे ठेवलं. त्याने पापड, चटणी, थोडं पीठ उरलं होतं, त्याच्यामुळे आता ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण खूप एक्स्ट्रा पोळ्या होऊन जातात, मग शिळ्या पोळ्या कोणी खात नाही, त्याच्यामुळे त्या पिठाच्या पोळ्या संध्याकाळी करता येतील. म्हटलं संध्याकाळीच करूया, कारण एक्स्ट्रा करून ठेवल्या ना मग हे मुलं वगैरे, आम्ही कोणी खात नाही, मिस्टर बी मला खाऊ देत नाही शिळं वगैरे, सो संध्याकाळीच करूया म्हटलं. तर भाजी बनवली होती फ्लावरची, पण तिघांचे डबे होते, त्याच्यामुळे भाजी एवढी त्याच्यासाठी राहिलीच नाही. मग तो म्हणे मी पापड चटणी करतो. मग त्याला सांगितलं पापड चटणी कर आणि ने तुला टिफिनमध्ये. ते शाळेत पण मध्ये भात भेटतो, पण मग तो नाही खात, कारण घरूनच टिफिन भाजी पोळी काय जे असेल ते घेऊनच जातो तो. आधी खायचा भातच, पण मग आता नाही खात, भाजी पोळीच घेऊन जातो. तेव्हा इकडची किचनमधलं पण झाडू वगैरे मारून झाला आहे माझा. तर आता भांडे वगैरे घासील. तर हा चालला याचा टिफिन भरायचं काम. तर आता हे मुलं आहे बघा, इथं आले परत. ती बघा, हिचं नाव परी आहे आणि तो शेजारचा आहे मोहित, म्हणजे समोर राहतो एक्झॅक्टली आमच्या. तर त्यांना खूप आवड राहिलं ते बघा, आता इकडे आले, मस्त खेळतात आमच्या इथे आणि खूप मस्ती करतात. छान वाटतं, करमून गेलात नाही का त्यांना. आम्ही नवीन ठिकाणी आलो ना, तर त्यांना पण भारी वाटतं आहे, की जीव लावला ना कोणी पण जवळ येतं नाही का. तर खूप आवडतात ते मला पण, आणि त्यांना पण मी आवडते खूप. मावशी मावशीच करत असतात.
आता रे बघा, जसं मी कॅमेरा फिरवला तसे ते कॅमेरे पुढे पुढे येत चालतात. तरी बघा, यांनी मस्त अशी पापड चटणी बाहेर डब्यात पण भरली आणि जेवायला पण घेतली भाजी पापड चटणी. तर चला आता इथं किचन क्लीन करून घेते मी, म्हणजे मग मला भांडे वगैरे, कारण माझं कसं आहे, आधी किचन वगैरे साफ व्यवस्थित करून घेते आणि मग बाथरूममध्ये कपडे वगैरे धुवायला भांडे घासून घेते. इथं बेसिंग नाही आहे, बेसिंग आहे पण पाण्याचा प्रॉब्लेम, नळ नाही आहे तिथं, त्याच्यामुळे भांडे बाहेरच मी घासते ओट्यावर पाठीमागेच. कपड्यांना वगैरे भरपूर असं मोठं केलेलं आहे घासण्यासाठी, तर तिथेच भांडे वगैरे घासते मोकळ्याच्यात. आणि मोकळ्याच्यात पटकन भांडी होतात नाही का, इथे उभं राहून घासण्यापेक्षा तिथे घासायला भारी वाटतं. तर हे बघ, माझ्या किचन वगैरे आता असं मस्त क्लीन केलं आहे मी, कारण असं सकाळी सकाळी कामं आवडली ना, मग दिवसभर पण टेन्शन राहत नाही का, ड्रेस एकदम असं फ्रेश फ्रेश वाटतं मस्तपैकी. तर हे बा, मस्त असा किचन ओटा क्लीन झाला आहे. गॅस बघा किती चकाचक. त्यात आता माझे भांडे वगैरे झाली. हे बघा, ही माझी भांड्यांची रॅक आहे. इकडे किचन, हे बघ कपडे वगैरे कपडे वगैरे. तर हे बघा, इथं गुरुवार होता काल, त्याच्यामुळे माझी उत्तरपूजा राहिली होती. सकाळी म्हटलं नंतरच करूया, गडबडीत करण्यापेक्षा निवांत थोडा वेळ काढून 5-10 मिनटं इकडे तिकडे होतातच. त्याच्यामुळं कपडे वगैरे धुवून घेतली. त्याच्यानंतर मग उत्तरपूजा, म्हटलं थोडा वेळ लागतोच नाही का पूजेसाठी, आणि दादूला स्वराजला पण शाळेत सोडायचं, त्याच्यामुळे म्हटलं वेळ नाही हो, म्हणून ते आवरून घेतलं. त्याच्यानंतर उत्तरपूजा, देवाची लक्ष्मी मातेची उत्तरपूजा करून घेतली. सगळं वगैरे फोटो वगैरे काढून, देवा वगैरे काढून सगळं व्यवस्थित मस्त असं उत्तरपूजा करून घेते. आणि हे सगळं मी पानं फळं वगैरे मुलांना वाटून देते, घरात असले तर खाऊन घेतात ते. तर फेकण्यापेक्षा मग नेक्स्ट टाईम परत आणता येतात. मग हे फेकण्यापेक्षा ना, मुलांना 2 दिवसांनी पिकतातच ते व्यवस्थित. त्याच्यामुळे मुलांना किंवा मला स्वतःला जर खावंसं वाटलं तर मी खाऊन टाकते. हे सगळं फुलं वगैरे आता काढून घेतले मी, सगळं नारळ कलश वगैरे सगळं काढलं आहे. तर काही काही तांदळाची पण रास घालतात कलशाखाली, तर मी तांदळाचीच घातली आहे, कारण मी दरवेळेस तांदळाचीच घालते. आधी गव्हाची घालायचे, पण मग आता तांदळाची टाकली. घरचे बोलले तांदळाची टाक, मग तांदळाची टाकली. तर हे पानं आता पाण्यामध्ये मी विसर्जित करणार आहे. त्याला आणायला गेली का घेऊन जाईल संध्याकाळी. असं इथे तिथं पडतात ना, कचऱ्याच्या डब्यात नाही टाकत मी, असंच पिशवीमध्ये पॅक करून पिशवीमध्ये भरून मग तिकडनं जाताना नदी लागते ना तिथं जवळच, त्या नदीत विसर्जित करते. म्हणजे मग वाहून जातात ते इकडे तिकडे कचऱ्यात किंवा ह्याच्यात फेकण्यापेक्षा. तर हे बघा, आता इथं माझी उत्तरपूजा पण छान अशी उत्तरपूजा झाली आहे. तर हे पाणी वगैरे सगळं आता त्याच्यामध्येच ओतून देणार आणि फुलं पाण्यामध्ये विसर्जित करणार, आणि फळं मुलं आले तर खाऊन घेणार संध्याकाळी. पिकले नाही तर 2 दिवसांनी पिकतील तेव्हा खातील, पण फेकणार नाही. त्याच्यानंतर कपडे गच्चीवर वाळत टाकायला जायचं होतं, तर गेलो गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी. तर आता थंडी खूप वाजते, त्याच्यामुळं वरती पण जाऊशी वाटत नाही, कारण खूप हवा सुटलेली आहे. ते इथे ॲक्च्युली त्या मावशींचे कपडे वगैरे झालेले होते, माझेच राहिलेले होते. मग इथं स्पेशल एक दोरी आहे माझीवाली, मग तिच्यावर घेतली टाकून, कारण जायला वेळ होत होता शाळेत. पण पटापट कपडे वगैरे टाकून घेतले. ऊन जास्त असतं दुपारी 12 नंतर, जास्त ऊन पडतं, त्याच्यामुळे कपडे काय इझी लवकर वाळून जातात. 4-4:30ला मग घ्यायला येते. भरपूर कपडे होते आज. हे बघा, आमच्या गच्चीवरून असं काही व्ह्यू दिसतो मस्त असं. शेजारी आंब्याचं झाड आहे मोठं, इकडे नारळाची, आणि इकडून खाली आमचं घर दिसतं. म्हणजे इथं खाली ही स्कूटी आहे माझीवाली, याला सोडायला रोज मी घेऊन जाते. हिच्यावरच माझा प्रवास चालली कुठे पण. तर निघाली आता मी त्याला स्कूलमध्ये सोडायला. तर चला, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.